नमस्कार मित्रांनो, आम्हाला आज मस्त तेरला जायचं होतं गुरुबा काकाचं दर्शन घ्यायला. एकादशी आज. पण योगायोग असं झाले की सुट्टक असल्यामुळं आम्ही काही गेलो नाहीत आज. तर आमचे बहिणीचे सासरे आले आणि माझे वडील आले होते. त्यांचं गावाकडचं जास्त नियम, ते म्हणले की नाही जायचं. एक जण म्हणतं दाढी करायची, एक जण म्हणतं नाही करायची, एक जण म्हणतं द्यायला जमत नाही, एक जण जमतं. तर हे जे आपले वयस्कर मंडळी असते यांना सर्व माहिती असतं मित्रांनो. तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता ते काय म्हणतात. चला, भाकरी झाले नाहीत करा अजून, किती टाइम लागेल अजून? टिकली का बरं लावली नाही? हा, सुत्तक आहे बरोबर आहे. बाई नुसतं सुत्तक पडत राहू. खरं आहे मग, सुत्तक आहे म्हणल्यावर तेरला जाता येत नाही आज. हा, आज 8 दिवस झाले बरोबर आहे. हो आबा बाई, सुत्तक न जाता येत नाही ना तेरले. आज सुत्तक मुळे जाता येत नाही तेरले. सुत्तक आवरी गे रे. नाही हो, 5 रोज दावोई घेते ना. नाही ना. हो ना, देखा हो. हा देखा नाना जाता येईन आपले. नाही जाता येणार. 5 रोजी व्हायचे ना बाबा. हा 5 रोजी जाईन ते. हा 5 रोज काय 5 रोज करायला लागत सर्वांना. ते आज मंदिरवर नाही सुतक चला होते, सुतक म्हणे ना दिवस झाला पण तुम्ही दाढी करायला म्हणत सुतक मग दाढी करा, काय अडचण नाही ना. गरम करा नाही जवळ 5 तसं नाही रोज म्हणते. दाढी करायनी तर 5 रोजच करायनी, नाही तर 10 रोज 10 वर्ष दाढी करायनी. आमना ही शिस्त आहे. हा, तेवरून 10 वर्ष आहे ना, तेवरून 3 वर दाड्या करायनं. आणि दुसरी रोज 26 रोज दाढी करायला नाही, मग 10 रोज शिवाय कोण दाढी करायला नाही. असं शास्त्र आहे आमना पिचाला आले. 1 रोज दिनभर तुम्ही बोबा 5 रोज हो 7 रोज हो, पण नवीन मग ते 10 रोज वस्तावून दाड्या बंद. नाही आपलं बी जावाने कॅन्सल कर देऊ. आज देवले जावान होतं ना आपली. कॅन्सल कॅन्सल नाही मग कशाला जावान वगैरे. नाही ना, 10 रोज पूर्ण व्हायला नाही. आता मस्त जेवणी करली हो. आज 8 दिवस विकत. आज 8 दिवस विकत. मस्त चुलावर भाकर बनवणार है ना.